हॅलो गाईज, मी वैष्णवी मेकअप आर्टिस्ट. तर आज माझ्याकडे आली माझी बहीण निकिता. तर तिनं हे प्रोडक्ट घेऊन आलेलं आहे, दाखवते मी. हे प्रोडक्ट घेऊन आली तर तिला मेकअप शिकायचा आहे आणि आज मी तिला मेकअप शिकवणार. ती माझ्यावर करणार, बघू कशी करते. माझे थोडं रेडनेस आले. थँक्यू. स्किन प्रेप करण्यासाठी हे तिचे प्रोडक्ट्स आहेत. हे आहे ते प्रायमर. प्रायमर आणि हे हे काय हे काय आपण ह्याच्यावरच आज मेकअप करणार. ओपन केलीस की नाही? मॉइश्चरायझर फर्स्ट टाइम आहे का? नाही, सेकंड टाइम. अगोदर यूज केली होती? बरं ठीक. 300 रुपयाला एवढीच आहे नुसतं. ती होती 300 रुपयाला एवढीशीच आहे माझी बॉटल. बघ हे किती कॉस्टली यूज करायली तुझ्यावर म्हणून सांगायला. ठीक आहे, लाव. कंजूसी पण करू नकोस. 300 रुपयाची आहे म्हणून. छानपैकी असं थोडस मस्त लाव. जास्त क्वांटिटी राहून आणि थोडी राहून, व्यवस्थित राहावं. जसं म्हणजे फेसवर लागेल तेवढी ठीक आहे. तुम्हाला बी मेकअप शिकायचा असेल, जसं की घरी स्वतःला करायला, तर तुम्ही आज शिकू शकता. आम्ही पूर्ण स्टेप बाय स्टेप आम्ही आज शिकवणार आहोत. जसे मी माझ्या बहिणीला शिकवेल तसंच तुम्ही पण शिकू शकता. त्याच्यामुळेच मी व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी. तर आई मेकअप करणार आम्ही अगोदर. थोडस आता प्रायमर माझ्या आईसवर अप्लाय करणार ती. चालतात का? काय नाही, व्यवस्थित चाललीस, काळजी करू नकोस. फर्स्टला होतं थोडं बहुत, भिवू नकोस. हे आपण डोळ्यावर कर ना. तर हे ब्रश आहे ना, आपण असं घेऊन हे बघ, असं करून मग इथून असं असं अप्लाय करून टाकायचं. हे घे, तूच कर आता. ब्युटी ब्लेंडरनं ब्लेंड कर. हे बिगिनर साठी खूप छान आहे. बिगिनर असं करू शकतात. स्टार्टिंग असं करायचं, येते येऊन जाईल. ऑनलाईन पण शिकू शकता तुम्ही. थोडस मी ब्लेंड करते. आता पावडर अप्लाय करायली ती. बनाना पावडर आहे तिच्याकडे, तर तीच अप्लाय करते ती माझ्या आईसवर. आय मेकअप कसा होणार की माहिती नाही. कसं वाटतंय ग तुला? छान होते. छान छान होते. अरे बापरे, छान होते म्हणजे छानच होईल. झालं का? हो बस. आयशॅडो करणार आता आम्ही. आयशॅडो साठी हे घेऊ आपण आणि हे घेऊ. तर मी तुला दाखवते, थोडंसं एका आईसवर थोडंसं अप्लाय करून दाखवते, म्हणजे तुला पण कळेल. हे मला आधी हातावर असं डॅप करायचं, म्हणजे जे बी एक्स्ट्रा राहतं ते निघून जातं. एकदम होत नाही. इथं बघ, काहीतरी फरक दिसतो पण काहीच नाही, म्हणजे जास्त घ्यायचं हे. तर आपण थोडंसं रेडिश मध्ये जाऊया का? ऑरेंज आणि रेड मध्ये जाऊया. थोडंसं ऑरेंज घेते, थोडंसं रेड घेते. ओके, एक बार डॅप इथं केली मी, आणि सॉरी दिसलं नाही का, एक वेळेस ऑरेंज आणि एक वेळेस रेड. ओके, हे घेतलं. आता हातावर अशी पुश केली.
देन आपण नॉर्मल असेच करूया, जास्त काय करू नये. तुला जसं वेडिंग मध्ये जसं यूज करतेस तू तशा वेनच जाऊया. नाही तुला ब्रायडल लुक दाखवते. ब्राईड नाही की त्या ब्राईड बरोबर बसणार. भाऊच्या लग्न भाऊ तर माझी बाई माझी बायको कमी दिसायली आता. तसं काही विचित्र करू नका तुम्ही. ब्रायडल मेकअप नाही करायचा, नॅचरल करायचा एकदम कुणाच्या बी लग्न. तिला अनकम्फर्टेबल फील होऊ देऊ नका. तर आता तू करून बघ. हे आईसवर मी केली, हे आईवर, तर तू हे आईवर कर. गाईस तुम्ही बघा तिने व्यवस्थित करते का? मला तर काही दिसत नाही, माझे डोळे बंद आहेत. मी किती करतेस का ग? बोल ना. गाईस तिला खूपच भीती वाटायली का? करायली, व्यवस्थित करायली. मी बघितली. एक डोळा ओपन केला थोडासा. झालं का? आता बघ तू, झालं का? व्यवस्थित दिसतंय का दोन्ही पण? गाईस कसं व्यवस्थित दिसतंय का? थोडस कर आणखी. घे ना. हे कशी घ्यायची बघा. तसं नाही घ्यायचं, रॉंग आहे. घेण्याची पद्धत कशी असते अशी, एक वेळेस आणि एक वेळेस बस. इथून आम्ही टॉवेल थोडस मी हे वाला शर्ट घेतला. दिसतंय काही नाही. देन जसं मी व्हिडिओ मध्ये दाखवते त्याच वेळेनं जायचं आहे. जास्त काही नाही. आता शिमर अप्लाय करूया आपण थोडस. तर आता शिमर अप्लाय करणार. तू हे वालं आणि हो हे वालं पण यूज करू शकतेस. कसं यूज करायचं ते दाखवते मी एक वेळेस. ओके, मी थोडस घेतलं. नंतर आपण ह्याला ब्लेंड करणार ब्रशने, म्हणजे ते व्यवस्थित दिसणार, ब्लेंड होऊन जाणार. नाही तर हे बघा कसं धब्याधब्यासारखं दिसतं. थोडस आणखी अप्लाय करू का? मला व्यवस्थित दिसत नाही. कर मग. नाही इकडं बस आहे ना काय. आता ह्याला ब्लेंड करणार. कमी वाटते का थोडस आईसवर? सेकंड आयवर तू कर. हे जे आईचं सेंटर आहे ना तिथेच अप्लाय करायचं, इकडे तिकडे जायचं नाही. आईचं सेंटरवर जास्त अप्लाय केलं ना आपापच ते ब्लेंड करताना होऊन जातं. गाईस हे कसं केले ते ब्लेंड कर. ओके, भिऊ नकोस. असं जर मी म्हणली तर ती भिणार आणि म्हणणार मेकअप करायचा सोडून पळून जाणार ती. तर आता लायनर लावणार. आय मेकअप डन झालेला आहे. गाईस तिला लायनर लावा येतं व्यवस्थित, पण ती भीत आहे थोडी. अगोदर पण तिनं मला अप्लाय केलं होतं लायनर, तेव्हा व्यवस्थित केली होती. तर आता आय मेकअप नॉर्मली झालेला आहे. मस्करा वगैरे आपण नंतर लावू. थोडस इथं जर काय पडलेलं असेल, दिसायला का काही आहे शिमर वगैरे पडलेलं,
ते तुझं ते क्लिन्झिंग मिल्क आणून दिसते ह्याच्यानं क्लीन कर हे थोडंसं. ठीक आहे, म्हणजे क्लीन होईल, साफ होईल आणि आपला बेस म्हणजे व्यवस्थित छान होईल. आता पूर्ण फेसवर प्रायमर अप्लाय करून घे. फोरहेडला कर. गाईस, ह्याच पद्धतीनं तुम्हाला पण करायचं आहे. प्रायमर तुमच्याकडे कोणत्याही कंपनीचा अवेलेबल, कोणत्याही कंपनीचा असेल तर चालतं. जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते यूज करा तुम्ही ॲज अ स्किन टाईप. तिला मी ब्रायडल मेकअप करताना घेऊन जाते. येते का हो ना. कशाला? तिचा हसतो बघ. मी ऑरेंज कलरचा शेड घेतलेला आहे. थोडंसं apply करते. दे ना ग थोडंसं. हे सगळं ब्लेंड करून घ्यायचं आता. ऑरेंज कलरच कसं काय? ऑरेंज कलरचं कसं काय बघा कशी विचारते. सांगू की नको? माझी स्किन फेअर नाही आणि ऑरेंज 288 शेड आहे. क्रायलॉन सुप्रा पॅलेट आहे माझ्याकडे, त्याच्यातलंच यूज करते. 288 नंबर आहे ते वाले यूज करते करेक्टर. जिथे की ब्लॅक आहे माझं, जसं की अंडर आहे आणि फोरहेडचं टॅन झालेलं असतं ना त्याला लिपवतं काय, ऑरेंज कलरचा शेड. आता ह्याला पूर्ण ब्लेंड करून घ्यायचं. ब्लेंड कशी? हो ना. तर तुझ्या स्किनवर येलो जाईल हे वाला. हे बघ, हे स्विस ब्युटीचं आहे हिचं. हे स्विस ब्युटीचं फेअर स्किन वाले पण जसं की अंडर आयच्या खाली असं अप्लाय करू शकतो तुम्ही. ह्याच्यानं तुमचं जे ब्लॅक थोडंसं राहील ते कमी होऊन जाईल. जास्त जर ब्लॅक एरिया झाला असेल तर तुम्ही ऑरेंज शेड यूज करा. स्विस ब्युटीमध्ये ऑरेंज पण भेटतं हे. फर्स्ट टाइम माझ्यावर कोणी मेकअप करत आहे गाईस. ह्याच्या अगोदर मी कोणाला चान्स पण दिला नव्हता. आज विचित्र बनायला मी रेडी आहे. नॅचरल ग्लो दिसतोय ना माझ्या फेसवर, बघू शकता तुम्ही नॅचरल ग्लो दिसतोय. तर हे पूर्ण मी ब्लेंड करून घेणार व्यवस्थित. इथे पिंपल आलेला आहे. तर ह्याच्यानंतर आपण काय करणार, फाउंडेशन अप्लाय करणार आणि कॉन्टर वगैरे करायचं असेल तर ते पण करू आपण स्टेप बाय स्टेप. तर हाताने अप्लाय कर, चालतं मला. तुझ्याकडे काही ब्रशेस नाहीत, तू हातानेच अप्लाय करणार आहेस घरी. हे वालं ब्लेंड करतही आपण अप्लाय करू शकतो. जसं की बोटाने एकदम व्यवस्थित आपल्याला कळतं की कुठे किती लागतं. ते आपल्याला बोटाने अप्लाय केलं तर फिंगर्सने तर व्यवस्थित कळतं पण की आपल्याला कुठं किती अप्लाय करायलो आपण. आणि इवन ब्लेंड करत आपण अप्लाय करतो. नॉर्मली ब्लेंड होतच अप्लाय होतं. कानाला नको लावू. हे घे मॅडम ब्युटी ब्लेंडर. हे इथून ब्लेंड करत आहे आता ती.
पूर्ण ब्लेंड करून घेणार. ब्लेंड करणं हेच इम्पॉर्टंट असतं. ब्लेंड व्यवस्थित व्हायला पाहिजे. किती प्रेशर राहायला, नॉर्मल प्रेशर ठेवायचा आणि सॉफ्ट वेनं करत जायचं. नोजला तेवढी काही गरज नाही मला पण. आता याला व्यवस्थित ब्लेंड करायचं. बघितलं ना मी कसं अप्लाय केली, तसंच तू पण कर. आज नाईटला ही परत माझ्या मेकअप थोपणार आहे. म्हणजे एकदा आणखी प्रॅक्टिस करणार मी, तेव्हा काहीच नाही बोलणार, शांत बसून राहणार. तर ब्लेंड ह्याच्यानं करू नकोस, हाड जाईल तुला. हे ब्रशनं करशील का? तर हे वाला ब्रश घ्यायचं. असं धरते. अगं वर कॉन्टर मी स्वतः करून घेते, मग ती नंतर शिकणार. शिकल्यावरती नाईटला माझ्या परत करणार आहे. मी ब्लेंडरला थोडंसं असं पकडलं, बरं असं पकडलं असं, आणि इथं इथं हायलाइट करू आपण थोडंसं. छान. हे चिक बोन असतं ना, ते बोन राहतं. तर अप्लाय करताना कळतंय आपल्याला काय करायचं. आता ब्लेंड करशील की मी करून एक करून दाखवते आणि एक तो कर. ओके. कुठं आहे ब्लेंडर? तर तुला थोडं जास्त वाटत असेल ना, थोडंसं फाउंडेशनवर थोडंसं अप्लाय करून आणखी ब्लेंड करायचं. म्हणजे जास्त आवडत नसेल तर नाही तर लावूच नकोस. पावडर ब्लश पण यूज करू शकतेस. एखादं तू ब्लेंड करतेस मीच करू करते की? बरं ठीक आहे, कर. कसं वाटतंय ग? मोठाले तरी हे इथं थोडंसं हायलाइट करू आपण. थोडंसं फाउंडेशन घेतले आणि इथं इथं बोन आहे ना, ते अप्लाय करते आणि ब्युटी ब्लेंडरनं ब्लेंड करून टाकायचं. तर इथं नोजवर पण त्याच्यानं काय होणार, नोज तुझी थोडी पतली दिसणार. कॉन्टॅक्ट केलं साईडनं, वरून हायलाइट केली.